अटीतटीचा सामना आहे. पहिला चेंडू आणि ते प्रणयला मात्र धाव बाद व्हायला लागतंय. मागच्या सामन्यांचा विचार केला तर प्रणय यांची अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. अफलातून फटकेबाजी प्रणय यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यांनाच मात्र पहिल्याच चेंडूवर माघारी परतवण्यात यश आलंय. 2 चेंडू आणि 1 धावा आपल्याला दिसतायत. कृपया कॅमेरा समोर येऊ नये. विनीत प्रणयची जागा चालवायला आलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू 1 धावा. त्याच ताकदीचा फटका होता आणि त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. चौथा चेंडू आहे. 1 धाव इथे आलेली आहे. चार चेंडू आणि 3 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. वाईट चेंडू आहे. 4 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 5 धावा. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अप्रतिम फटका होता. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्यात त्या 6 धावा. अजूनही उर्वरित 12 चेंडू म्हणजेच 2 षटक अजूनही उर्वरित आहेत. डाऊन दी ग्राउंड मारलेला फटका होता. हा 2 धावांसाठी गेलेला 2 रन. या 2 रनच्या साह्याने धावफलक अतिशय कासवाच्या गतीने पुढे सरसावत आहे ते 8 या अंकावर. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अप्रतिम फटका होता. 1च धाव इथे मिळते या चेंडूवर. पुनश्च एकदा नो चेंडू आम्हाला पंच सांगतायत. नो प्लस 1 धाव. ह्या ज्या एक्स्ट्रा धावा असतात ना त्या कुठेतरी महागात पडतात आपल्याला नंतर. त्या पद्धतीचा चेंडू होता. त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 12 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 चेंडूवर फक्त 6 धावा इथे मिळाल्या होत्या. इथे बॅटर आउट होतोय आणि विनीतची जागा चालवायला आले ते आशिष. 12 धावा धावफलकावर लगवल्यात. 2 चेंडूचा खेळ इथे उर्वरित आहे. हा 1 धाव. 1 साठी 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा चेंडू होता. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला दिसतायत त्या 14 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावा होत्या. म्हणजे या षटकामध्ये फक्त 8च धावा इथे खर्च केल्यात. अजूनही 1 षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी बॅकफुटला दिसते आपल्याला टीम युवा. विकेट सुद्धा गेलेल्या आहेत. सलामीला आलेला फलंदाज अथर्व अजूनही मैदानावर आहे. म्हणजे टीम युवांच्या अशा कुठेतरी जागृत आहेत. त्याच ताकदीचं
क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आणि त्याच चित्त्याच्या चपळाईने 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 17 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक धाव इथे आलेली आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3च चेंडू बाकी आहेत फर्स्ट इनिंग समाप्त होण्यासाठी. वाईट चेंडू आहे. इथे बॅटर आउट होत आहे. धावबाद झालेला आहे. आणि आशिषची जागा चालवला गेल्या त्या सुमेध. 20 रन 20 धावा धावफलकावर दिसत आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 20 धावा धावफलकावर लगवल्यात. 21 धावा. इथे रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. नो चेंडू नाही आहे. 1 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 21 धावा धावफलकावर लगवल्यात. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 2 धावा मिळाल्यात म्हणजे 23 धावा स्कोर कार्डवर लगवल्यात आणि जिंकण्यासाठी हव्या असतील त्या 24 धावा. एक इनिंग मी करतो, एक इनिंग तू करू. मग माझ्या तिथेच थांब. मी लगेच येतो. नको ना. अरे थांब, एक इनिंग करू ना. ये मग एक इनिंग करू. तिथेच थांबा. एक इनिंग करू. हे लगेच पुष्कर. चला सेमीफायनल नंबर 2 आई एकविरा ब्लास्टर्स आणि अर्णव सुपर किंग्स लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला सेमीफायनल नंबर 2 नाणेफेक करण्यासाठी लगेचच आपण जॉईंट व्हायचं आहे. अर्णव सुपर किंग्स विपक्ष आई एकविरा ब्लास्टर्स. रिजवान भाई यांच्या शुभ हस्ते या सलमान भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल इथून केला जाईल. चला अतुल दादा या. अथर्व अर्णव नाणेफेकीसाठी या. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी केला. प्रतीक यांच्या बाट मधना एक धाव एकवटली जाईल. अभि आणि प्रतीक ही सलामीची जोड साकली. एकविरा
हा बॉल स्वतःच्या गोलंदाजीवरती कॅरी केलंच असताना अथर्वला आपण पाहू शकाल आबी सामोरा फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल प्रणयच्या माध्यमातून. अवघी एकच धाव इथून सोडली जाईल. फायनल मध्ये जर दाखल व्हायचं असेल तर मात्र या दोन्ही टीमला इथून मॅच जिंकणं गरजेचं असेल आणि त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. फुललाईनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चावर झाला. एकच धाव इथून जोडली जाईल. अगदी गोलंदाजांना पाहिलं होतं, फलंदाज पुढे सरसावले आहेत. शरीराचा वेध घेणारा चेंडू फेकला. सुमित त्या ठिकाणी तैनात आहेत. अवघी एकच धाव एकवटली जाईल. अथर्वची चांगली गोलंदाजी. पाच चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त आणि इथून महत्वाचा विकेट अभी बाद झाला आहे. 4 धावा फलकावरती. टार्गेट 24 आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 20 धावींची गरज आहे. मागच्या मॅचचा हिरो प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम युवा चला आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. प्रणय गोलंदाजी मार्क वरती. ज्यांनी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अगदी 2 रात्रीमध्ये स्वतःच्या नावाची अगदी छाप सोडली आहे. वन लाईफ ग्रुप आयोजित गुंडगे प्रीमियर लीग मध्ये प्रणयने मात्र स्वतःच्या नावाची छाप सोडली आहे. खूप सुंदर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि अवघीने अवघी एकच धाव इथून जोडली जात असताना आपण पाहू शकाल. प्रणय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना अगदी महत्वाची मॅच आहे. पहिली सेमीफायनल. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. पंच धावा किती? 4 ना. 4 धावा. अगदी स्टंपला चेंडू आदळला. तेच तर्रार फटका होता फलंदाजाच्या बाट मधना. त्यानंतर क्षेत्ररक्षक बीट झाले आणि चेंडू सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा या स्पर्धेचे पुरस्कर्ते, या स्पर्धेचे सर्व सन्माननीय आदरणीय दीपकजी मोरे साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला एक महत्वाचा विकेट. प्रतीक आशा आणि अपेक्षांचं ओझ घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळत होते. 9 धावा. 9 धावा आजच्या रात्रीमध्ये पुष्कर कानिटकर हे देखील आमच्या समवेत जोडले गेले आहेत. चांगली मॅच. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. धावफलकावरती 9 धावा. फुललाईनचा चेंडू. अथर्व त्या ठिकाणी तैनात आहेत. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम युवा आणि वन लाईफ यांच्या माध्यमातून ही चालू मॅच. जोरदार फटका. थोडस पंबल होतं परंतु एकच धाव इथून सोडली जाईल.
चला डेट बॉल. प्रणय मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पुढे सरसावले विकेटच्या मागे. चांगलं स्टंपिंग. विकेटचं पतन आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 11 धावा. 11 धावा. 11 पाहिजे किती 13. 6 चेंडू आणि 13ची गरज आहे इथून. स्वप्नीलला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. 6 चेंडू 13ची गरज. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील यांचा पहिला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. प्रणयचं चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू आणि इथून 11ची गरज आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. फुलालेंचा चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलेला पुन्हा एकदा चौकार. 4 चेंडू आणि इथून मात्र आता 7ची गरज आहे. पहिली सेमीफायनल रंगतदार पाहायला मिळते. 4 चेंडू 7ची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. 2 धावा कंप्लीट. आझान नवसंजीवनी निर्माण केली आहे. वन लाईफ ग्रुप अगदी पराभवाच्या छायेत वावरत होता, परंतु आझान मैदानामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी करतायत. 3 चेंडू आणि 5ची गरज आहे. आशा आणि अपेक्षांचं ओझ घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगले फटकेबाजी करतायत आझान. स्वप्नील या गोलंदाजावरती देखील दडपण आहे. 3 चेंडू आणि 5ची गरज आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा. 3 चेंडू. 2 चेंडू आणि 3ची गरज आहे. आझान काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी गुंडगे अंडरम प्रीमियर लीग पर्वत कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला 3 धावा करावाच लागतील. गुंडगे अंडरम प्रीमियर लीग पर्व 3रं जर तुम्हाला खेळायचं असेल, फायनल मध्ये धडक द्यायची असेल, तर या 3 धावा तुम्हाला करावा लागतील. फलंदाज बाद. स्वप्नील यांचा जल्लोष आपण पाहू शकाल. टीम युवा टीमचा आपण जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. परंतु अजूनही वन लाईफ ग्रुपने हार मानली नाहीये. 1 चेंडू 3ची गरज. सचिन इथून मात्र विजय संपादन करतोय आणि जल्लोष पाहू शकाल आपण. टीम युवा टीम फायनल मध्ये दाखल झाली आहे. ज्या टीम अगदी जल्लोष मैदानाच्या आतमध्ये फायनल. ज्याने बॅटिंग करत असताना 12 धावांची इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 4 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केला, तो अथर्व ठरला या मॅचचा हिरो. अगदी टीम युवा ज्या टीम कडे पाहिलं ना, तो कुणालाही वाटलं नसेल की टीम फायनल पर्यंत प्रवास करेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, तुमचा सराव असणं गरजेचं असतं.
आणि नेहमी सराव